अजित पवार यांच्या निधनानंतर सुरू झालेली विलीनीकरणाची चर्चा, राष्ट्रवादी विलीनीकरणाची चर्चा तुर्तास बाजूला ठेवण्याची भूमिका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या शरद पवार गटाने घेतलेली दिसते। शरद पवार गटालाच विलीनीकरणाची घाई झाली आहे असा प्रचार अजित पवार गटाच्या वरिष्ठ नेत्यांनी सुरू केल्याचं एक पाहायला मिळत होतं। त्यामुळे तुर्तास थांबाडी वाट पहा अशी भूमिका पवार गट घेणार आहे, शरद पवार यांचा गट घेणार आहे असं कळतंय। यात देखील अजून एक महत्त्वाची बातमी माध्यमांमधून समोर येते। अजितदादांच्या राष्ट्रवादीमध्ये 30 ते 35 आमदार विलीनीकरणासाठी तयार आहेत आणि त्यांची बाजू जी आहे ती मंगळवारी होणाऱ्या बैठकीत मांडली जाणार आहे असं एक दादांच्या पक्षातील आमदाराने स्वतः म्हटलेलं आहे। नेमकं हे प्रकरण काय आहे, मंगळवारी होणाऱ्या बैठकीमध्ये नेमकी काय चर्चा होऊ शकते, शरद पवारांच्या राष्ट्रवादीने विलीनीकरणापासून पिछेहाट कशी घेतली, का घेतली आहे, सगळं काही या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत। दरम्यान तुम्ही चॅनलवर नवीन आलाय तर लगेच सबस्क्राइब करा प्राईम टाइम महाराष्ट्राला, कारण असे राजकीय घडामोडी आणि घडामोडींमागील राजकारण आम्ही नेहमी तुमच्यासाठी घेऊन येत असतो। माझं नाव ओमकार साळवी आणि या विषयाला आपण सुरुवातीपासून सुरू करूया। तर मंडळी, सध्या विलीनीकरणापासून शरद पवार गट चर्चा करू इच्छित नाहीये। त्यांनी वेट अँड वॉचची भूमिका घेतली असल्याचं सांगितलं जात आहे। यामागे जयंत पाटील यांची आलेली लेटेस्ट वक्तव्य सगळं काही सांगून जाते। पाटील म्हणाले, बारामतीत आम्ही 4-5 जण सुनित्रा पवारांना भेटलो आणि त्यांना म्हटलं की काही मदत लागली तर सांगा, कोणताही किंतु परंतु मनात बाळगू नका। पुढे जयंत पाटील म्हणाले, विलीनीकरणाची चर्चा अजित पवारांसोबत सुरू होती तेव्हा देखील सुनित्रा वहिनींसोबत 1-2 वेळा भेट झाली होती। सुनित्रा वहिनी किंवा पार्थ पवार यांच्यासाठी आम्ही सपोर्टिव्ह आहोत, त्यांच्यासाठी अडथळे निर्माण करण्याची आमची इच्छा नाहीये असं जयंत पाटील यांनी अजितदादांच्या पक्षाबद्दल एक त्यांचं मत व्यक्त केलेलं आहे। शिवाय ज्या शशिकांत शिंदे यांनी स्पेशल लेख लिहून दावा केलेला की 12 फेब्रुवारीला विलीनीकरण होणार होतं आणि अजितदादांकडे राष्ट्रवादीचं एकसंघ राष्ट्रवादीचं सगळं नेतृत्व जाणार होतं, मात्र त्याच शशिकांत शिंदे यांनी आता अजितदादांचे नेते जोपर्यंत काय बोलत नाही तोपर्यंत यावरती काही बोलणार नसल्याची भूमिका घेतलेली आहे। आणि मग जयंत पाटील पण तेच म्हणाले, विलीनीकरणावर आम्हाला काहीच बोलायचं नाहीये, त्यावर भाष्य करायचं आता वाटत देखील नाही आणि आता दादा नाहीत, त्यामुळे त्यांच्यासोबत विलीनीकरणाबाबतीत ज्या ज्या चर्चा झालेल्या त्या विषयावर देखील बोलायचं नाहीये। शरद पवारांच्या नेतृत्वातच आमचा पक्ष आहे आणि पुढे देखील तसाच राहील असं म्हणत पाटलांनी हा विषयच संपून टाकलाय। मात्र राष्ट्रवादी काँग्रेसमधील विलीनीकरणाच्या चर्चा ज्या आहेत ते अजित पवारांच्या पक्षातील काही नेते अजूनही त्याच धरून आहेत किंवा त्या चर्चांबाबत इच्छुक आहेत। काही नेते उघडपणे विलीनीकरणाच्या बाजूने आपली मतं मांडतायत। आमदार हिरामण खोसकर यांनी सांगितलं की 70% म्हणजे 30 ते 35 आमदार विलीनीकरणाच्या बाजूने सुनित्रा पवार यांच्याकडे भूमिका मांडणार आहेत। तसेच दादांच्या राष्ट्रवादीचे नेते अतुल बेनके यांनी जुन्नरमध्ये आयोजित केलेल्या एका कार्यक्रमात दोन्ही राष्ट्रवादी पक्ष एकत्र काम करणार असल्याची घोषणा केली आहे। विलीनीकरणाच्या प्रक्रियेत दादांच्या राष्ट्रवादी पक्षाचे 2 नेते उघडपणे आपली बाजू घेत आहेत आणि 70% आमदार तयार आहेत विलीनीकरणासाठी असं स्पष्ट म्हणतात। हिरामण खोसकर यांनी म्हटलं की विलीनीकरण 100% पूर्ण व्हायला हवं आणि अजित पवार मुंबईत दर मंगळवारी आमदारांची बैठक घेत होते। सुनेत्रा पवार देखील असेच आमदारांना भेटत आहेत। आगामी मंगळवारी होणाऱ्या बैठकीत आमदार विलीनीकरणाच्या बाजूने आम्ही भूमिका मांडणार आहोत असे हिरामण खोसकर यांनी माध्यमांना सांगितलंय। महत्त्वाचं म्हणजे या सगळ्याला सुनील तटकरे अजूनही विरोधात असल्याचं दिसून येतंय। अजितदादांच्या राष्ट्रवादीची बाजू मांडत त्यांनी शशिकांत शिंदे यांच्या लेखावरच आक्षेप घेतलेला आणि 70% आमदार विलीनीकरणासाठी तयार असल्याच्या विषयावरती तटकरे म्हणतायत खोसकर यांनी जो विषय मांडलाय ते एक आमदार म्हणून त्यांनी वक्तव्य केलेलं आहे, त्यांचं पर्सनल वक्तव्य आहे, ती पक्षाची भूमिका नाही आहे। आम्ही त्यांचं मत जाणून घेऊ आणि मग त्यावर काय तो निर्णय घेऊ। आणि जुन्नरमध्ये दोन्ही राष्ट्रवादी एकत्रच काम करणार हे जे वक्तव्य अतुल बेनके यांनी केलंय त्यावर देखील तटकरे म्हणतायत, बेनके बोलले असतील तर ते तरुण सहकारी आहेत आमचे, मागच्या वेळी त्यांचा पराभव झालेला आणि पक्षाची परिस्थिती स्थानिक पातळीवरती वेगवेगळी असते, त्यामुळे त्यांनी हे एकसंघ एक राष्ट्रवादी यावी यावरती वक्तव्य केलं असेल, पण पक्षाचा अध्यक्ष मी आहे, योग्य वेळी मी भूमिका मांडणार असं तटकरे यांनी यावरती देखील जुन्नरच्या एकसंघ राष्ट्रवादीवरती देखील एक महत्त्वाचं वक्तव्य केलंय। आता या सगळ्यात दादा कधी विलीनीकरणावर बोलले नाहीत, त्यांनी फक्त निवडणुकीपुरती चर्चा केली होती असं तटकरे आणि पटेल सांगतायत, सातत्याने ते हेच सांगतायत आणि त्यांच्याच पक्षातील काही नेते हे सगळं सुनेत्रा ताई ठरवतील, एकसंघ राष्ट्रवादीचं एकत्र यायचं की नाही हे ताईच ठरवतील असं म्हणतात। त्यामुळे मंगळवारी होणाऱ्या बैठकीत नेमकी काय काय चर्चा होते हे पाहावं लागणार आहे।
दादांच्या नेत्यांच्या दाव्याप्रमाणे 70% आमदार विलिनीकरणास या बैठकीत तयार होतील का, किंवा तसं म्हणतील का की आम्हाला एकत्र यायचंय आणि त्याप्रमाणे पुढची चर्चा होईल का, की तटकरे प्रदेशाध्यक्ष असल्याने ते यावर काही वेगळा प्रभाव टाकतील, हे सगळं पाहणं आता मंगळवारी उत्सुकाचं असेल. तुम्हाला या सगळ्यावरती काय वाटतं, तुमचं मत देखील आम्हाला कमेंटमध्ये सांगा.